नमस्कार. आज मी प्राध्यापक M. P. पाटील सरांच्या महाकाव्य काव्य समजलेलं उमजलेलं या पुस्तकातील एक अध्यापकीय स्मरण भा. रा. तांबे या प्रकरणाच्या मी पाडलेल्या 3 भागांपैकी तिसरा शेवटचा भाग वाचतोय. डोळे हे जुलमीकडे आत्मपरकविता याबरोबरच परमन काया प्रवेश करणारे नाट्यगीत हेही तांबे यांच्या सर्जनशील प्रतिभेचे एक महत्त्वपूर्ण देणे आहे. तांबे यांच्या अगदी प्रारंभीच्या काळातील हे नाट्यगीत असूनही हे रसिकप्रिय ठरले आहे. मृच्छकटिक या देवलांच्या भाषांतरित नाटकातील दासी ऐसी मानुनिया या चालीवर रचलेलं हे नाट्यगीत आहे. नाटकातील त्या पदांच्या चालीबरोबरच नाटक या लेखन प्रकाराचेही किंचित रूप या नाट्यगीतात दिसत असते. नाटकात व्यक्तिरेखा, घटना, प्रसंग निर्माण करून त्यातील व्यक्तिरेखांच्या माध्यमातून नाटककार बोलत असतो. नाट्यगीतातही असेच प्रसंग, घटना, व्यक्तिरेखा निर्माण करून त्या व्यक्तिरेखांच्या माध्यमातून कवी बोलत असतो, जीवनविषयक जाण व्यक्त करीत असतो. भारतीय साहित्यामधील सप्तशती या प्राकृत गाथा संग्रहामधील लहानसा प्रसंग, मोजकी पात्रे, एखादी भावकल्पना या सामग्रीतून केलेला गीतरूप आविष्कार आणि पाश्चात्य साहित्यातील ब्राउनिंग यांची ड्रॅमॅटिक लिरिक्स किंवा ड्रॅमॅटिक मोनोलॉग्स यांचा संस्कार तांबे यांच्या नाट्यगीतांवर झाला असावा असे म्हटले जाते. त्यात काहीसे तथ्य जरूर आहे. तरी पण तांबे यांच्या नाट्यगीतांना महाराष्ट्रीय संस्कृतीचे वेगळे व्यक्तिमत्व आहे हे रसिकांना जाणवतेच. प्रस्तुत नाट्यगीताचा विषय नवथर प्रीतीचा लाडिक आविष्कार हा आहे. यामधील डोळे हे जुलमी गडे रोखुनी मजक पाहू नका ही पहिली सगळीच काव्यपंक्ती म्हणजे एक काव्यात्मक दृश्य रूप प्रतिमाच आहे. नायिकेचा नाजूक लाडिक प्रेमभाव ती मधून व्यक्त होत आहे. त्याचे तिच्याकडे रोखून पाहणारे सौंदर्यलुब्ध डोळे या रूपप्रतिमेतून तिला हवं असणारं तिचंच घायाळ होणं व्यक्त होत आहे. तिच्या या सलज्ज नकारात तिचा होकार देण्याचा भाव प्रकट होत आहे. येथील जुलमी हे त्यांच्या रोखल्या डोळ्यांचे विशेषण. तिच्या मनाला भावणारा, त्याच्या मनातील तिच्या सौंदर्यावर लुब्ध होणारा भाव तिला हवा हवा असा वाटतो आहे. जुलमी या विशेषणाला जोडून येणारे गडे हे लाडिक संबोधन तो जुलूम मला हवा आहे ना असे सांगणारे आहे आणि डोळे हे गडे या ध्वनिउच्चारातील नादप्रतिमा त्या लाडिक नकार होकाराला चांगलीच साथ सदा देणारी आहे. येथील रोखुनी हे तिच्याकडे पाहण्याचे क्रियाविशेषण तिच्या सौंदर्याबद्दलची त्याची लुब्धता सांगणारे आहे. तसेच त्याच्या पुरुषी आसक्त आक्रमक डोळ्यांचेही देखणे सौंदर्य दाखवणारे आहे. हे विस्फारलेले डोळे आहेत, टक लावून पाहणारे आहे. दुसऱ्या ओळीतील जादूगिरी म्हणजे तिच्यावर त्याच्या डोळ्यांनी टाकलेले मोहजाल आहे. हे जादूगिरीचे मोहजाल तिला अधिकाधिक गुंतवून टाकणारे आहे. गुंतवून पुरेपूर छळणारे, घायाळ करणारे आहे. पुरी या विशेषणाचे हे जादूभारी काव्यात्मक कार्य आहे. पुढील येथ उभे राहू नका ही सर्व 4 प्रसरणशील शब्दांची अर्धपंक्ती. त्या तिच्या सौंदर्याकडे रोखून पाहणाऱ्या डोळ्यांच्या प्रियकराला नको न, जा न असं सांगताना असंच बघा न, मला हे तुमचं असं बघणं आवडतं असंच सांगणारी आहे. येथील सर्वच आज्ञार्थी क्रियापदात सलज्ज विज्ञापनाच आहे. पुढील चरणात घालू कशी कशिदा मी, होती किती सांगू चुका, बोचे सुई फिरू फिरुनी या पंक्तीतून ती कशिदा काढण्याचे नाटक करीत त्याच्या रोखून पाहणाऱ्या डोळ्यांकडे मधून मधून पाहते आहे. तीही प्रतिसाद देत त्या नजर शृंगारात गुंतते आहे. अशी तिची किंचित धिटाईची, थोडीशी संकोचाची सलज्ज मूर्ती आपल्या कल्पक रसिकतेला दिसते आहे. कशिदा काढण्याचा केवळ तिचा देखावा आहे. तिचे लक्ष त्याच्या डोळ्यातील कशिद्यात पुरुषी आवाहक नजरेत गुंतलेले आहे. म्हणून वेळ सख्या जाय फुका हे काही खरं नाही. हा वेळ खऱ्या अर्थाने कारणी लागतोय हे खरं. कशिदा काढण्याच्या बाबतीत वेळ फुका जातोय, पण घायाळ प्रीत अनुभवण्याच्या बाबतीत
वेळेच सार्थक होतं. असाच तिचाही नजर भरला भाव या पंक्तीतून व्यक्त होत आहे. अंतऱ्यातील तिच्या मनात उडवणाऱ्या खळबळ या नादार्थयुक्त भाववाचक नामाला किती या विशेषणामुळे अधिकच भावोत्कटता येते. तिच्या मानसिक सर्वस्वाला आग लावणारी पण हवी हवीशी वाटणारी भावोत्कट खळबळ तिला पेलवेनाशी होते. म्हणून शेवटच्या कडव्यात आग उगा लावू नका असे ती म्हणत आहे. शेवटच्या कडव्यातील येतील या शब्दाला जोडून अंतर्यात हसत हसत येणाऱ्या तिच्या सख्यांचा प्रवेश या नजर शृंगारात गुंतलेल्या रोमॅन्टिक एकांतात तसा नकोच होता. पण या नवथर रमणीबरोबरचे रम्य शृंगार दृश्य तिच्या जवळच्या सख्यांच्या दृष्टीने मिश्किल टवाळीचाही विषय ठरणारा असतो. काय पण नाटक करते कशिदा काढण्याचं, तो तिच्याकडे तसा रोखून बघतोय हे जणू काही तिला दिसतच नाही, अशी ही मैत्रिणींची मिश्किल टवाळीची शक्यता. येतील त्या सर्वजणी हसतील मज संधी बघून, म्हणून थांबवा ना तुमचं हे मला आग लावणार बघणं, हे तिचे सांगणं तिच्या नजर शृंगारात औचित्याचे ठरत असते. कवितेबद्दलचे हे प्रास्ताविक काहीसे प्राथमिक स्वरूपाचे असूनही आणि त्याचे उपाययोजनही संक्षिप्त स्वरूपाचे असूनही कवितेत शिरण्यासाठी त्या संमिश्र वर्गाला हे बरेचसे सुलभ वाटेवरून बऱ्यापैकी दृष्टी देणारे वाटले असावे. त्याचबरोबर कविता आणि साहित्य व्यापार याबद्दल जिज्ञासा निर्माण करणारे ठरले असावे. त्यांच्या स्वागतशील अध्ययन सन्मुख चेहऱ्यांवर तरी तसे दिसत होते. मी केलेले हे प्रास्ताविकासहितचे कवितांचे अध्यापन 1970 सालातले. आनंदवर्धन आदी संस्कृत साहित्य मीमांसक प्रेस्कॉट, कॉलरीज, फ्रॉइड, मर्ढेकर यांच्या साहित्य मीमांसेचा आधार घेत केलेले. 1970 नंतर मराठी साहित्य विचारात खूप महत्त्वपूर्ण मोलाची भर पडली आहे. गंगाधर पाटील, मसू पाटील, सुधीर रसाळ, राभा पाटणकर, प्रभाकर पाध्ये आदींचे याबाबतचे खूप खोलवरची दृष्टी देणारे योगदान आहे. प्राध्यापक गंगाधर पाटील यांचे पुशी रेगे यांच्या कवितांवरचे दीर्घ प्रस्तावनासहितचे सहृद गाथेतील नितांत सुंदर भाष्य म्हणजे सौद्धांतिक ठाशीव मर्मदृष्टीतून केलेल्या रसपूर्ण आकलनाचा आणि काव्य सौंदर्य दर्शनाचा अभिनव वस्तुपाठ आहे. मानसशास्त्रीय स्मृतिरूप प्रतिमेपेक्षा संभवरूप सौंदर्य वस्तू निर्माण करणारी काव्यात्मक प्रतिमा वेगळी असते हे सांगत त्यांनी कवितेतील सौंदर्य सर्जक भाषेचे सविस्तर विवेचन केले आहे. कविनिर्मित कविता आणि वाचकाची कल्पक संज्ञा यांच्या सहसर्जक क्रिया व्यापारातून सौंदर्य वस्तूची निर्मिती होते याबद्दलची त्यांनी केलेली चर्चा समीक्षेचे नवे रूप सिद्ध करणारी ठरली आणि डॉक्टर फ्रॉइडनंतर युंगने मांडलेला सामूहिक नेणिवेतील आदिबंधात्मक प्रतिमेचा विचार त्यांनी मराठी समीक्षेत प्रथमच मांडला. याशिवाय समीक्षेची नवी रूपे या ग्रंथातून आणि मूलभूत विचार मांडणाऱ्या अनेक लेखांतून संरचनावादी घटितार्थशास्त्रीय आदी नवी समीक्षा रूपे त्यांनी मराठी समीक्षेत पेरली. डॉक्टर मसू पाटील यांनी आदिबंधात्मक समीक्षेचे विस्ताराने विवेचन करीत ज्ञानेश्वर तुकारामापासून बालकवी इंदिरा संत, सदानंद रेगे यांच्यापर्यंतच्या 6 स्वतंत्र ग्रंथातून आणि मर्ढेकर, कोल्हटकर, चित्रे, डहाके, वसंत सावंत, महानोर, पुरुषोत्तम पाटील, अरुण म्हात्रे यांच्यावरील आणखी 6 ग्रंथातील स्वतंत्र लेखांतून आदिबंधात्मक दृष्टिकोनातून मर्मग्राही उपयोजित समीक्षा केली आहे. या अनेक कवींच्या कवितांतील आदिबंधात्मक प्रतिमांचे दर्शन घडवीत त्यातील सौंदर्याची आणि जीवनार्थाची अर्थपूर्ण उकल करून दाखवली आहे. हे करीत असतानाच त्यांच्या चिंतनातून तृष्णाबंध हा नवीन सिद्धांत त्यांनी मांडला आणि या सिद्धांतांच्या अंगाने ज्ञानेश्वरीवरील भाष्य करताना तीमधील तृष्णा संबंधित प्रतिमांची सौंदर्यपूर्ण चर्चा केली. ती ज्ञानेश्वरीवरील भाष्यात नवीन भर घालणारी ठरली. डॉक्टर सुधीर रसाळ यांनी कविता आणि प्रतिमा या संबंधित खूप विस्ताराने स्वतंत्र ग्रंथ लिहून प्रेस्कॉट
IA रिचर्ड्स पासून फ्रॉइड युंगपर्यंतचा आणि आनंदवर्धन मम्मटापासून अगदी मर्ढेकरांपर्यंतच्या कवितातील प्रतिमा संबंधित विचारांचा महत्त्वपूर्ण परामर्श घेतला आणि अनेक कवींच्या अनेक कवितांवरील रूपक घडवणाऱ्या प्रतिमांची आस्वादक आणि विश्लेषक अशी मूल्यपूर्ण चर्चा केली. कवितेतील प्रतिमांचे अनेकार्थतेचे मूल्य अनेक उदाहरणांनी अधोरेखित केले. कवितेतील प्रतिमांचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकाला एक अद्ययावत टेक्स्टबुक ठरावा एवढा हा उत्तम शिक्षकाच्या रेखीव प्रासादिक शैलीत लिहिलेला महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे. डॉक्टर राभा पाटणकर यांची सौंदर्यमीमांसा आणि प्रभाकर पाध्ये यांचे सौंदर्यानुभव हे प्रगाढ व्यासंगाचे ग्रंथ. पाश्चात्य आणि पौर्वात्य अनेक क्षेत्री ग्रंथांच्या वाचन चिंतनातून निर्माण झालेले हे प्रगाढ विद्वत्तेचे ग्रंथ सर्वच कलांच्या बाबतीत कलात्मक अनुभवाचे, सौंदर्य दर्शनाचे, निर्मितीतील प्रतिभेचे, सौंदर्य निर्मित प्रतिमांचे, त्यांच्या संघटनांचे, लयत्वाचे, आशय अभिव्यक्तीचे, आस्वादाचे, कलामूल्याचे, जीवनमूल्यांचे, अनेकार्थी सूचकतेचे, संस्कार परिणामांचे अशा अनेक कला संबंधित घटकांचे त्यांनी मांडलेले विचार हे साहित्यासहित सर्वच कलांच्या अभ्यासकांना दीपस्तंभ ठरावेत असेच आहे. डॉक्टर मिलिंद मालशे, डॉक्टर हरिश्चंद्र थोरात, डॉक्टर वसंत पाटणकर आदींची अभ्यास आणि चिंतन गर्भ अशी नवी नवी अद्ययावत भर या साहित्य विचारात पडतच असते. 70 नंतरचा मराठीतील उपरोक्त नवा सिद्धांत आणि उपयोजित साहित्य विचार वाचताना माझ्या त्यावेळच्या प्रास्ताविका सहितच्या अध्यापनाच्या मर्यादा लक्षात येत असल्या तरीही कवितेकडे पाहण्याची उपयोजनासहितची जी बऱ्यापैकी दृष्टी माझ्याकडून दिली गेली त्याबद्दलचे मर्यादित समाधान अजूनही असतेच. इकडे हा भाग संपतो. धन्यवाद.